येतं पण ते सगळं नुसतं साबणीचं फेस येतं आम्हाला पाण्यामध्ये फेस हा पाण्यामध्ये साबणीचं फेस कशी पाईपलाईन केली सांगा तुम्ही कशी केली काय नाही माहित नाही आम्हाला मुतारीचं पाणी आम्हाला येतं तुम्ही पाणी सोडा ना आमच्या घरी या खड्डा भरवतो आमचा 12 हंड्याचा फसफस फसफस साबणीचं फेस मग कसं आम्ही तोंडात पाणी घ्यायचं काय करायचं इथून 3 पाईपलाईन गेलेले ह्याच्यामधून फुटलेली पाईपलाईन अच्छा नाव निघलेत पण पैसे 5-5 हजार रुपये दिलेत आम्ही तरी घरकुल आले नाहीत आमचे 5-5 हजार रुपये दिले 5,000 रुपये दिलेत हो कधी दिले तुम्ही आता दिलेत 2-4 महिने खाली दिले कुणा जवळ दिला काही ते पुन्हा दिले ते आमच्या मालकाने दिलेले 5-5 हजार रुपये दिले कसलं गढूळ पाणी येतं नुसतं घाण पाणी येतं फेस येतं पाण्यामध्ये फेस येत हा नुसतं पाण्यात फेस येतं एक तर 15 दिवसाला पाणी येतं फिल्टर चालू नाही गावात रस्ते नाहीत नीट आणि लेकरं जर अंगणवाडीत आले तर अंगणवाडीला फरची नाही अंगणवाडी साफ निघला होता आज मॅडमला 2 मॅडमला विचारा मी स्वतः बघितलंय माझ्या डोळ्याने आज जर आमच्या लेकराला काही झालं तर मग काय करणार आहेत आमच्या गावाला 5 वर्ष झालं सरपंच नाही ह्याला बोला ते म्हणते आम्ही काय करणार त्याला बोला ते म्हणते आम्ही मग नेमकं म्हणायचंय कोणाला ग्रामसेवक आलो ग्रामसेवक म्हणते आम्ही 15 दिवसासाठी आलो तर आम्हाला काही घेणं देणं नाही राशन महिन्याला नाही आमच्या इथं काय जे काम आहे ते सगळं बोगस आहे ते चंबूर सुद्धा फुटायला लागले टोटल समजा आता जे काम केले बघा ना सगळं सर आम्हाला घरकुल नाही काय नाही किती दिवस झालं पैसे देऊन पण काम केलं नाही आमचं घरकुलाचं काय करायचं पैसे देऊन म्हणजे किती दिले? 5,000 रुपये दिले 5,000 रुपये दिले काय म्हणले ज्याला शेती बंगला आहे का त्याला घरकुल आहे ज्याला कतई नाही का त्याला काहीच नाही आमच्या घरी येऊन फोटो काढून माझ्या घराचा न्यायचा माझ्या घरी 5-5 4-4 घरकुल पण आम्हाला एकही घरकुल नाही तुम्हाला घरकुलासाठी किती पैसे किती घेतले 5,000 रुपये घेतले करतो म्हणून तरी पण नाही केलं कधी दिले पैसे ग्रामसेवक आणि नाही केलं पैसे कधी दिलेले वर्ष झालं देऊन पैसे आम्ही यादी काढून दिले सर खरं खोटं बोलत नाही घरकुल नाही आम्हाला घरकुल 15-20 वर्षाला घरकुल नाही आम्हाला सर्वे करून मी म्हणते सर्वे तुमचा सर्वेच नाही म्हणते 5,000 रुपये ग्रामसेवकला दिले मी सांगतो तुम्हाला 5,000 रुपये ग्रामसेवक कशाचे दिले घरकुलाबद्दल दिले अच्छा हे सर्वे करायला होते विचारा तुम्ही यायला सर्वे करून सुद्धा नाव नाही आमचं आलं मी सांगतो काय म्हणले सेवकला 2 महिने होते यायला लागलेत गावात येऊन पण तरी तो म्हणतो की मी काय इथं 15 दिवसासाठी आलेलो आहे मला काही सांगायचं नाही एवढं काम कोण आहे ग्रामसेवक खरात सर्व ते नळांमधून तुम्ही ह्या संदर्भात तुम्ही काय करतात बघा माणसं पुढे होऊन करायला गेलं का नाही ते फक्त स्वतःच्या पदरात कसं काय पडते पैसे हे विचार करते बाकीचं काही घेणं नाही सभाच नाही महिना 2-2 महिने नाल्या नाहीत नाल्या केल्या तर खाली वाड्याने पाणी शिरायला लागलंय आज 10,000 रुपये घालून आले का खड्याने पाणी सासा लागले दारासमोर पाणी सासायला ह्याचं करायचं काय किती दिवसापासून दुखणे आले मग 12 महिने झाले त्याला रोड खांदून ठेवले आमच्या दारात चला जाऊन बघा कसं झालं इथं रोग व्हायला लागले ना लोकाला मच्छर म्हणजे झोपायला हेच नाही मग आता लाईटीचा प्रॉब्लेम असतोय पाण्याचा प्रॉब्लेम असतोय सगळं असतोय का आहे किती दिवसापासून 15 दिवस पाणी सुटत नाही काय सांगाल मावशी त्रास शेवच आहे मच्छर चावायलेत लेकरायला खड्ड्याने पाणी साचत आहे पाणी नाही कोपण नाही का प्यायचं बी नाही साडायचं बी नाही किती दिवसाला पाणी सुटतं किती दिवसाला 15 दिवसाला 20 दिवसाला घेतो शेजाऱ्या पाजाऱ्याचा हांडा बाग घेतो काम करून सोडून इथं राहतो पाणी भरायला